सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम हाची माझा, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुडी ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुडी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, विठ्ठल विठ्ठल वरम पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, संत कुमाराने कथे विस्तार, कुमाराने कथे विस्तार, कुमाराने कथे विस्तार, से गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता विठ्ठला विठ्ठला सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. श्री हरिभक्तिपरायण वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांडोडकर यांच्या 16व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे.
15 वर्षापासून सुरू असलेल्या या पुण्यतिथी महोत्सवाचं यावर्षीचं हे 16वं वर्ष आहे. आजचा आपला हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पूजनीय महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. पूजनीय महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला खऱ्या अर्थाने या सबंध सोहळ्याचे जे मार्गदर्शक आहेत, या सबंध सोहळ्याचे जे विनीत आहेत, ज्यांच्या आधिपत्याखाली गेल्या 16 वर्षापासून हा सोहळा चालू आहे, ते आमचे हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही मठाधिपती ब्रह्मनिष्ठ भास्कर महाराज सांडोडकर, अर्थात महाराजांची परंपरा अत्यंत समर्थपणे आपल्या जे चालवत आहेत ते आमचे महाराज याच्या अत्यंत आग्रहामुळे, अर्थात भास्कर महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आम्ही माडाकडूनसुद्धा काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे वैजनाथ भाऊ आहेत, त्र्यंबक भाऊ आहेत, केशव भाऊ आहेत, आणखी आमचे जनाभाऊ आहेत, माऊली आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असताना परवाच 2-4 दिवसाच्या अगोदर ज्या कुमठ्याला आम्ही गेलो होतो तिथले हरिभक्तीपरायण संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं नाव? महाराजांचं नाव? हरी महाराजसुद्धा उपस्थित आहेत. खरं म्हणजे शिवजीचा सेवक कसा असला पाहिजे, तर असा असला पाहिजे, असा उठून दिसला पाहिजे, नाही का? आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे देशमुख महाराज अत्यंत चांगली गुणीजन मंडळी आणि चांगले पक्वादे, नाही का? चांगले पक्वादे, नवीन आहेत पण चांगले आहेत. असो, आजचा हा आपल्या उत्सवाचा पहिला दिवस आहे. पूजनीय महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. आपलं भाग्य आहे, मला वाटते आपल्या सगळ्यांचं ते भाग्य आहे की पूजनीय महाराजांना आपण पाहिलं आहे. माझंसुद्धा भाग्य आहे की ज्या वेळेला मी चातुर्मासाला होतो त्यावेळेला पूजनीय महाराज त्या ठिकाणी असायचे. मला आठवते की बऱ्याचदा सकाळी स्नानासाठी चंद्रभागेवर आमची गाठ व्हायची. पूजनीय महाराज आणि आम्ही बऱ्याचदा दर्शन घेण्याचा सुद्धा योग आला. मला असं वाटतंय की खरं म्हणजे माझं दर्शन घ्या असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची निंदा होत असते. दर्शन घ्या असं म्हणायची गरजच नाही. लोकांना आप म्हणून आपलं दर्शन घ्यावं वाटलं पाहिजे, त्याला साधू म्हणतायत. मी खरं सांगतो की ज्या वेळेला पुंडलिकांच्या समोर आमची कधी गाठ व्हायची त्यावेळेला पूजनीय महाराजांची ओळख नसतानासुद्धा आम्हाला दर्शन घेण्याची इच्छा होत होती. याचं कारण दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. त्याचं दर्शन झाल्यानंतर, ज्यांचं ते रूप पाहिल्यानंतर लक्षात येते की यांच्या पाठीमागं फार मोठी पुण्याई आहे. विठ्ठला विठ्ठला अंतकरणाचे भाव हे चेहऱ्यावर दिसत असतात. बऱ्याचदा अंतकरण माणसाला कधी शब्दाने सुद्धा कळत असतं. झाड कशावरून ओळखायचं असतं तर झाड फुलावरून ओळखायचं असतं, नाही का? झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपला सुखाचा भोग असेल तर समजून चालावं आपलं पूर्वजन्मीतलं पुण्य आहे. आपला भोग दुःखाचा असेल तर समजून चालावं आपलंच पूर्वजन्मीचं पाप आहे.
एखादा महात्मा जर आपल्याला दिसत असेल तर ते महात्म्याचं स्वरूप नाही, ते महात्म्याचं रूप नाही, तर ते महात्म्याचं अंतकरण आहे. अंतकरण हे चेहऱ्यावर प्रगट होत असते, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? अंतकरण चेहऱ्यावर प्रगट होत असते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. त्याच्या स्वभावावरून तर ते प्रगट होतेच, पण आपल्याला त्याचा स्वभाव माहीत नाही, आपल्याला त्याची ओळख नाही, आपल्याला त्यांचा परिचय नाही. पण एखादा पुण्यात्मा, एखादा महात्मा त्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येत असतो. आणि म्हणून मला असं वाटते की महाराजांचा परिचय म्हणजे महाराजांचा अभ्यास नव्हता. महाराजांचा परिचय म्हणजे महाराजांनी खूप मोठं अध्ययन केलं हे नव्हतं. महाराजांचा परिचय म्हणजे महाराजांनी केलेली आपल्या जीवनामध्ये फार मोठी साधना होते. आणि हा महाराजांचा फार मोठा परिचय, फार मोठा शिष्य परिवार. शिष्य म्हटल्याने होत नसतात, शिष्य गुरुला शोधत येत असतात. आणि म्हणून फार मोठा शिष्य परिवार पूजनीय महाराजांचा आहे. आणि त्यांच्या या दरबारामध्ये आज मला त्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. मला म्हणावं लागेल, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, गुरु त्यांची सेवा गुरु त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. देवाला सुद्धा त्यांची सेवा करायची इच्छा होत असेल, त्यांची सेवा जर आपल्याला प्रत्यक्ष प्राप्त होत असेल दादांनो, तर ते आपलं भाग्य आहे. आणि म्हणून महाराजांच्या सेवेसाठी, चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू तुकोबारायचा आहे. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपल्याला नामसाधनेचं महत्त्व प्रतिपादन करताना दिसतात. विषय असा आहे की साधना अनेक आहेत, अनेक साधना आहेत. त्या सगळ्या साधना भगवत प्राप्तीच्याच आहेत. पण मला असं वाटते, साधना जरी अनेक असल्या आणि सगळ्याच भगवत प्राप्तीच्या असल्या, सगळ्याच आपल्याला एका मुक्कामाला घेऊन जाणाऱ्या असल्या, तरी ते आपल्याला झेपल्या पाहिजेत ना, ते आपल्याकडून जमल्या पाहिजेत ना. जी साधना आपल्याकडून जमत नसेल ती साधना पारमार्थिक असली तरी सुद्धा करायची नाही. जमलं पाहिजे ना. महाराज असं म्हणतात, मुंगीवरचा बोजा जर तुम्ही हत्तीवर लादत असाल, उलट झालंय माझ्याकडून, हत्तीवरचा बोजा जर तुम्ही मुंगीवर लादत असाल, मुंगी माहीत आहे ना, मुंगी चोपदार एवढी असते, मुंगी एकदम छोटी असते. त्या छोट्या मुंगीवर जर तुम्ही हत्तीची अंबारी लादत असाल तर मला असं वाटतंय की कार्यसिद्धी नाही होणार. तुमचं कार्य जे आहे ते सफल, पुढे या ना महाराज, पुढे या इथे. कार्यसिद्धी होणार नाही. कार्यसिद्धी होण्यासाठी हत्तीवरचा बोजा हत्तीवर लादला पाहिजे आणि मुंगीवरचा बोजा मुंगीवर लादला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आता त्या आमच्या खुर्चीवर बसलेल्या आई आहेत. आता तुम्हाला इथून 1 क्विंटलभर बोजा घरी न्यायचा आहे. ज्यावेळेला ताकद होती त्यावेळेला क्विंटलभर सुद्धा बोजा उचलण्याची हिंमत होती, लक्षात ठेवा. आता ताकद नाही राहिली उचलण्याची. तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतोय ते? लक्षात येते ना? हे पहा, झेपेल तेवढं काम त्याला सांगितलं पाहिजे. एक सूत्र सांगतो तुम्हाला, फार महत्त्वाचं आहे. प्रस्ताव सदृशम वाक्यम, प्रभाव सदृशम यज्ञम, आत्मशक्ती समम कोपम, यो जानाति स पंडिता. या समाजामध्ये तुम्हाला चांगलं राहावं असं वाटत असेल, पंडित म्हणून राहावं असं वाटत असेल, समजदार म्हणून राहावं असं जर वाटत असेल ना, तर ज्या पद्धतीचा प्रस्ताव असेल त्या पद्धतीचं वाक्य असलं पाहिजे. प्रस्ताव वेगळा असेल, वाक्य वेगळं असेल, तुमची निंदा होईल, लक्षात ठेवा.
एखाद्या वेळेला तुम्ही जर एखाद्या मौतीवरचं भाषण देत असाल आणि त्या ठिकाणचे शब्द जर तुमचे वेगळे असतील किंवा ज्यांच्या मौतीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो ते फार बदमाश होते असं म्हणता येईल आपल्याला, असले तरी म्हणता येईल. आपण ज्यांच्या मौतीवर आलो त्यांनी कधी दुकानदाराची उधारी दिलीच नाही. या दुकानदाराची उधारी जास्त झाल्यानंतर त्यांनी दुकान बदललं पण उधारी दिली नाही. त्यांनी कधी दिवसा कापूस वेचलाच नाही, ते नेहमी रात्रीच कापूस वेचायचे असं म्हणता येईल आपल्याला. येचत असले तरी म्हणता येईल. माझं कर्ज त्याने असं म्हणता येईल आपल्याला, नाही म्हणता येणार. मला असं वाटतं की गेलेल्या माणसाच्या मौतीवर अर्थात त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असं नाही म्हणता येणार, कारण त्या ठिकाणी तुम्हाला त्याबद्दल चांगलंच बोलावं लागेल. प्रस्ताव सदृशम वाक्यम. एकदा तसं झालं. संतोष महाराज आमचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर एक पुढारी होते, ते नेमके दाव्यावरून आले होते आणि आमचं त्यांना आमच्याबद्दल काहीतरी बोलायचं होतं. त्यांनी असा माईक उचलला, बाजूला घेतला, ते आमच्याबद्दल बोलायला लागले. महाराज खूप चांगले होते. महाराज खूप चांगले होते. खरं म्हणजे मी महाराजांना माझ्या मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित हे बोलणं आहे इथं आमच्या देखत. प्रस्ताव असेल तसं बोलणं असलं पाहिजे. आणखी सांगू का? तुम्ही ऐका बरं का, झोपू नका, फक्त ऐका. हो, सुदामजीची कथा जर असेल ना तर ते त्या पद्धतीने सांगितली पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल ना तर ते त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. सुदामजीची कथा सांगायची असेल तर सुदामजी मग तिथून निघाले अशी सांगितली पाहिजे. त्यांची फार मोठी गरिबी होती असं म्हटलं पाहिजे. त्यांचा एक फार मोठा श्रीमंत मित्र होता, त्याचं नाव भगवान श्रीकृष्ण होतं असं सांगितलं पाहिजे. मग ते तिथं गरिबी घेऊन निघाले, एक मुठभर पोहे त्यांनी हातात घेतले असं सांगितलं पाहिजे. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे दुःखे दरिद्रे पोयासाठी गाव सोन्याचा देला. पोया घेऊन गाव सोन्याचा देला. मुष्टीभर पोहे गाव सोन्याचा देला. गाव सोन्याचा दिला. मागं पुढे झालं जरा, मागं पुढे. सुदामजीचं चरित्र असेल तर ते त्या करुण भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल तर कसं सांगितलं पाहिजे. महाराज पन्हाळ गडावर होते, महाराजांना विशालगडावर जायचं होतं. महाराजांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी बाजीप्रभूवर जबाबदारी दिली असं सांगितलं पाहिजे. रात्रीचे 10 वाजले, कसं काय झालं बुवा असं सांगितलं पाहिजे. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता. सिद्धी जोहरने 42,000 सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा मारला होता. महाराजांना पन्हाळगड सोडून विशालगडावर जाणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती. त्या ठिकाणी बाजीप्रभूवर सगळी जबाबदारी महाराजांनी दिली होती. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्या सोबत घेतले. रात्री 10 वाजता गडाचा दरवाजा उघडला. 2 पालख्या गडाच्या बाहेर पडल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले होते, एक पालखी रिकामी पाठीमागे चालत होती. वेळा जवळ येत होता. वेळामध्ये मावळ्यांचं पाऊल पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता. तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता, कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती.
मावळे पुढे पडत होते, वेळा पाठीमागे पडत होता. एका जाळीतून डोळे चमकले, वाघाचे नाही माणसाचेच आहे. रिकामी पालखी ठरल्याप्रमाणे पुढे आली, त्यामध्ये सिवान हावी बसला. 15 मावळे तिथं थांबले, बाकीचे मावळे महाराजांना घेऊन पडत होते. पाठीमागून गनिम येतो, शत्रू येतो. बाजीप्रभूला समजलं. बाजीप्रभूने एक गजापूर नावाचं गाव लागलं, इथे खिंड लागली, तिथं पालखी खाली ठेवली. बाजीप्रभूने महाराजांना आग्रह केला, भवानीची शपथ घेतली. बाजीप्रभूने महाराजांना मुजरा केला आणि तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. असं सांगितलं पाहिजे ना. प्रस्ताव सदृशम वाक्यम, हे सांगतोय मी तुम्हाला. प्रभाव सदृशम यज्ञम, माणसाचा जेवढा प्रभाव असेल ना महाराज, तेवढेच प्रयत्न केले पाहिजेत. प्रभावापेक्षा जास्त प्रयत्न करू नये. बऱ्याचदा काही काही लोकांना हजारच मतं पाडतात, तरीसुद्धा प्रयास करतात ना. प्रस्ताव सदृशम वाक्यम प्रभाव सदृशम यज्ञम. आणि पुढे ऐका, आत्मशक्ती समम कोपम. माणसाची जेवढी शक्ती असेल तेवढाच क्रोध केला पाहिजे बरं का. शक्ती, सासूची शक्ती कमी झाली, सासू आहेत ना इथं, सासवाची शक्ती कमी झाली की सासवायचा क्रोधसुद्धा कमी झाला पाहिजे. शक्तीपेक्षा जर तुम्ही क्रोध जास्त केला तर मग मात्र सुनीच्या हाताखाली तुम्हाला राहावं लागेल. क्रोध असला पाहिजे, पण शक्तीपेक्षा जास्त नसला पाहिजे. शक्तीपेक्षा जास्त क्रोध नेहमी तोटा करत असतो, लक्षात ठेवा. हे तुम्हाला औषध सांगतो पहा, नेहमी सांगत असतो, आजही सांगून जातो. तुमच्या घरामध्ये सासू सुनाची भांडणं होऊ नये त्याच्यासाठी औषध सांगू का? अरे हो, नाही सांगा ना, फुकट सांगतो ना. तुमच्या घरामध्ये सासूनाची भांडणं होऊ नये याच्यासाठी औषध सांगू का? सांगा, म्हणजे तुम्ही भांडणं करताय नक्की झाला आता. म्हणजे औषध मागताय याचा अर्थ भांडणं करता तुम्ही. एक प्यालाभर पाणी घ्या आणि भांडण चालू होते असं लक्षात आलं, एक घोट सासूला द्या आणि एक घोट सुनीने द्या. एक घोट सासूला द्यायचा, एक घोट सुनीने घ्यायचा. मी दिलेलं औषध घेऊन पहा, तुम्हाला नक्की सांगतो तुमच्या घरात अजिबात भांडण होणार नाही. आणि मी दिलेलं औषध घ्या आणि भांडण करून दाखवा, लाख रुपये बक्षीस देऊ आपण यांना बरं का. सांगू नाही ना, औषध सांगू का नाही रे? अरे तुम्ही हो म्हणा ना, तुमची कळकट जाईल ना. यांना औषध सांगू का? सांगा म्हणतात, म्हणजे ते बिचारे कंटाळले सगळे तुमच्या. ऐका, औषध एक प्यालाभर पाणी घ्यायचं. चांगलं ऐका, एक प्यालाभर पाणी घ्या. घेतलं पाणी? हो. आता समजा भांडण चालू होते असं लक्षात आलं रे आलं की एक घोट सासूला द्यायचा आणि एक घोट सुनीने घ्यायचा. बस झालं औषध. नाही भांडण होणार तुमच्या घरात. हो. फक्त त्याचा अट एवढीच आहे, त्याचं पथ्य एवढंच आहे की भांडण चालू होण्याच्या अगोदर घेतलेला घोट भांडण संपल्यानंतर गिळायचा. कसं काय वाटलं औषध आपलं? भांडण चालू होण्याच्या अगोदर घ्यायचा आणि पूर्ण भांडण संपल्यानंतर गिळायचा, दोघीने पण. करा त्या औषधावर चर्चा करा जरा, मी 15 मिनिट थांबतो. विषय असा आहे की तुम्हाला खरं सांगतो मी, शक्तीपेक्षा जास्त क्रोध करू नका, करू नका. शक्तीपेक्षा जास्त केलेला क्रोध आपल्या गळ्यात येत असतो, बरोबर आहे? शक्तीपेक्षा जास्त क्रोध करायचा नाही. आणि म्हणून प्रभाव सदृशम यज्ञम याबद्दल मला बोलायचं आहे. जेवढा प्रभाव असेल तेवढा प्रयत्न करायचा, जेवढा प्रभाव असेल तसा प्रयत्न करून घ्यायचा. आणि म्हणून हत्तीवरचा बोजा हत्तीवर ठेवायचा,
आणि मुंगीवरचा बोजा मुंगीवर ठेवायचा. विठ्ठल विठ्ठल. मुंगीवरी भार गजाचे पान. सांगत आहे कोण कार्यसिद्धी करीत आहे कोण हो कार्यसिद्धी होणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्या पद्धतीचा अधिकार असेल त्या पद्धतीची साधना सांगितली पाहिजे. अधिकार परत्वे साधना असली पाहिजे. मी खरं सांगू का तुम्हाला, हा एक भाग झाला, अधिकार परत्वे साधना एक भाग झाला. आता दुसरा भाग सांगतो मी तुम्हाला. दुसरा भाग असा आहे की परमार्थ करण्यासाठी वयाची गरज नाही. परमार्थ तुम्ही कोण्याही वयामध्ये करू शकता. हा दुसरा भाग आहे. हा दुसरा भाग आहे. प्रपंच तुम्ही कोण्याही वयामध्ये करू शकत नाही. प्रपंचासाठी विशिष्ट वयाची गरज आहे. अभ्यासासाठी विशिष्ट वयाची गरज आहे. नोकरीसाठी विशिष्ट वयाची गरज आहे. बरोबर आहे ना. पोलीस होण्यासाठी विशिष्ट वयाची गरज आहे. मिलिटरीमध्ये जाण्यासाठी विशिष्ट वयाची गरज आहे. बरोबर आहे ना. मला वाटते लग्न करण्यासाठी सुद्धा विशिष्ट वयाची गरज आहे. मुलाचं वय किती असलं पाहिजे? मुलीचं वय 18 असलं पाहिजे आणि मुलाचं वय 23 असलं पाहिजे. पहिले मुलाचे लग्न होत होते. पहिले महाराज लग्न कोणाचे होत होते? मुलांचे लग्न होत होते. आता भेटतच नाहीत बिचाऱ्याला. आता काय करते असे करते. आणि म्हणून महत्त्वाचा आहे बरं का. हा दुसरा भाग आहे, दुसरा पॅरेग्राफ आहे माझ्या बोलण्याचा. हे टप्पे आहेत. प्रत्येक बोलण्याचा एक टप्पा आहे, लक्षात ठेवा. हे जर तुम्ही चांगले लक्षात ठेवले ना मग तुम्हाला कीर्तनकार बोलवायची गरज पडणार नाही. तुम्हीच कीर्तनकार व्हाल. कीर्तनकार असं गुंतवतात तुम्हाला बरोबर की तुम्हाला काहीच समजू देत नाही. आणि कीर्तन झाल्यावर का ऐकलं काहीच माहीत हे होत नाही. आणि म्हणून हा दुसरा भाग आहे की परमार्थ करण्यासाठी वयाची गरज नाही. तुम्ही कोण्याही वयामध्ये परमार्थ करू शकता. नोकरीसाठी वयाची गरज आहे महाराज, मी सांगितलं आहे. अभ्यासासाठी वयाची गरज आहे. माऊली एखादं वजन उचलायचं असलं तर त्याची वयाची गरज आहे, नाही का. बाशिंग बांधायसाठी सुद्धा वयाची गरज आहे. आता हे हालत जरी असलं तरी हे बाशिंग नाही, हे टोपीला बांधलेले आहेत, नाही का. काय इच्छा आणखी बाशिंग बांधायची? इच्छा आहे का म्हटलं? नाही, चांगली जिरली वाटते. नाही त्याच्यासाठी वयाची गरज आहे. पण परमार्थ करण्यासाठी वयाची गरज नाही. तुम्ही लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत परमार्थ करू शकता. म्हणूनच महाराज म्हणतात, देशमुख महाराज एका ठिकाणी, या रे लहान
ध्रुवाचं वय अत्यंत लहान होतं. लोमहर्ष नावाचे ऋषी होते, त्यांचं वय फार मोठं होतं. पण मला असं वाटतं की या दोघांनाही परमार्थ करण्याचा अधिकार संप्रदायाने दिला होता, परमार्थाने दिला होता. तुम्ही ऐकत असाल, तुम्ही झोपत नसाल तर मी एक श्लोक सांगतो तुम्हाला. परमार्थ करण्यासाठी कोणचीही योनी असली तरी चालेल, त्याला योनीचा भेद नाही, त्याच्यामध्ये वयाचा भेद नाही, त्याच्यामध्ये जातीचा भेद नाही, खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये अधिकाराचाही भेद नाही, त्याच्यामध्ये वयाचाही भेद नाही. लक्षात ठेवा. एक श्लोक आहे तुम्हाला सांगतो. व्याधश्च आचरणम ध्रुवश्च च वयहो विद्या गजेंद्रश्च का. महाराज, व्याधश्च आचरणम ध्रुवश्च च वयहो विद्या गजेंद्रश्च का का जातिर्विदुरश्च च यदुपते रुग्रश्च किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूप अधिकम किंतु सुदामोर्धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैहि भक्तिप्रियो माधवा. व्याधश्च आचरणम, भगवंताला ज्याने बाण मारला त्या व्याधाचं कोणचं असं आचरण चांगलं होतं, देवाने मुक्त केलं त्याला. ध्रुवश्च च वयहो, ध्रुवाचं असं कोणचं वय होतं की देवाने अढळपट दिलं त्याला. विद्या गजेंद्रश्च का, गजेंद्र नावाच्या हत्याला कोणची विद्या होती, देवाने मुक्त केलं त्याला. विद्या गजेंद्रश्च का जातिर्विदुरश्च च यदुपते, विदुराची अशी कोणची जाती होती की भगवंताने त्याच्या घरच्या कन्या खाल्ल्या. रुग्रश्च किं पौरुषम, उग्रसेनाचा असा कोणचा पुरुषार्थ होता की भगवंताने त्याला राज्यपद दिलं. कुब्जा या कमनीय रूप अधिकम, कुब्जा म्हणून दाशी होती, तिचं असं कोणचं रूप होतं, दाशी होती, कोणचं रूप होतं. कुब्जा या कमनीय रूप अधिकम किंतु सुदाम मूर्धनम, अर्थात सुदामजीजवळ कोणचं धन होतं तरीसुद्धा देवाने त्यांना मुक्त केलं. देव हा धनाचा भुकेला नाही, देव हा वयाचा भुकेला नाही, देव हा योनीचा भुकेला नाही, देव हा श्रीमंतीचा भुकेला नाही, देव फक्त भावाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाती दोष टाळत आला, हाती दोष टाळत आला, हाती दोष टाळत आला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. खरं महाराज, कोणाला जर गिधाड म्हटलं तर राग येईल ना, का नाही येणार? हरी महाराज, आपण जर गिधाड म्हटलं तर राग येईल ना. जटायू कोणा जातीचा होता? गिधाडाच्या जातीचा. आपल्याला कावळा म्हटलं तर राग येईल ना रे, का नाही येणार? नाही, मग तुला राग येत नाही कावळा म्हटलं तर? येईल. कावळा म्हटलं तर आपल्याला राग येईल, पण काकभुशुंडी कोण्या जातीचे होते? कावड्याच्या जातीचे होते. आपल्याला अस्वल म्हटलं तर राग येईल ना रे? जामवंत कोण्या योनीचे होते? अस्वलाच्या योनीचे होते. आपल्याला एखाद्या वेळेला काय म्हणतो माकड म्हटलं तर राग येईल ना चोपदार? अरे हो नाही म्हणत जा तुम्ही मला. समजा माकड जर म्हटलं तर राग येईल का नाही? असं म्हणतात महाराज, सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये, दिवसभर काम होत नाही. सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहिलं ना, दिवसभर काम होत नाही. त्याचं नाव घेतलं तरी काम होत नाही. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे, तैशी अभक्ताचे सर्व काळ. अभक्ताचं कधीच घेऊ नये, माकडाचं सकाळी घेऊ नये, तोंड पाहू नये. एका माणसाने आपल्या सौभाग्यवतीला विचारलं, काय गं
10 दिवस झाले बाहेर जातो, पण माझं कामच होत नाही. कोणाचं तोंड पाहतो काय सांगा. सौभाग्यवतीने सांगितलं, तरी मी तुम्हाला म्हणत होती, तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका. कोणाचं तोंड पाहू नये सकाळी सकाळी. ऐका, माकड नाव घेतलं तरी माणसाला राग येतो महाराज. कुणाला वानर म्हणण्याचा राग येतो, माकड म्हणण्याचा राग येतो, बांदर म्हणण्याचा राग येतो. पण त्याच योनीमध्ये माझे हनुमंतराय जन्माला आले. योनी जन्मला मरकट, परितो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. त्याशी म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? ऐसा पापिष्ट कोण आहे? काय भक्तीच्या चवाट, 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 कोण्याही योनीमध्ये परमार्थ करण्याचा अधिकार आहे. कोण्याही जातीला परमार्थ करण्याचा अधिकार आहे. कोण्याही वयाला परमार्थ करण्याचा अधिकार आहे. प्रपंचासाठी वयाची गरज आहे, परमार्थासाठी वयाची गरज नाही. फक्त काय बघा की आता तिसरा भाग असा आहे की आपला अधिकार असेल ती साधनं आपण शोधली पाहिजे. अधिकार असेल ती शोधली पाहिजे. खरं म्हणजे सगळ्यांना सगळ्या साधनेमध्ये अधिकार नाही. सगळ्या साधनेमध्ये जरी आपला अधिकार नसला तरी आपल्याला उद्धाराचा अधिकार नाही असं मात्र नाही. आपल्याला उद्धाराचा अधिकार आहे. वेदाने जरी आपल्याला उद्धाराचा अधिकार दिलेला नसला तरी ज्ञानोबा रायाने मात्र आपल्याला उद्धाराचा अधिकार दिला. तुकोबा रायाने आपल्याला उद्धाराचा अधिकार दिला. तुमचाही उद्धार होऊ शकतो. फक्त तुम्ही त्या पद्धतीची साधना निवडली पाहिजे. साधना निवडली. तुम्ही जर साधना चुकीची निवडत असाल तर ती साधनाच तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, साधनेबद्दल आपण बोलणारच आहोत, पण मला सांगू द्या, मी हे दोन्ही चोपदार आहेत. मी म्हणतो तसं यांनी पाठीमागं म्हणायचं. म्हणता ना? हो म्हणा. चोपदार तुम्ही हां हो म्हणा. मी म्हणतो तसं म्हणा. मी पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्थले गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिव. हो काय म्हटले मग तुम्ही? हो काय म्हटले? बरं चला, तुम्ही म्हणता का? मी म्हणतो तसं पाठीमागं म्हणा. म्हणताय? हो म्हणा. बघा बरं. अरे हो तर म्हणा. मला तुमच्याकडे अभंग जो द्यायचा आहे ना, तो प्रयोगशील द्यायचा आहे. आपल्या सगळ्यांचा अभंग आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे, असा द्यायचा आहे. या अभंगातला नेमका काय भाव आहे हा आपल्या पुढे मांडायचा आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला हे बरं मी काहीच म्हटलं नाही का? म्हटलं आहे. पाठीमागं तुम्हाला म्हणता आलं का? नाही म्हणता आलं.
तुमचा अधिकार नाही म्हणून, हे तुम्ही पाठ केलं नाही म्हणून पाठ केलं. आता तुम्ही म्हणा, तुम्हाला 1000 रुपये बक्षीस. नाही, आता 1500 रुपये भेटतात वाटते. आता 1000 नाही घेतात, 1500 रुपये. एकदम आम्हाला भेटली आमची भगिनी महाराज, 1500 रुपये भेटतात म्हणे. आता म्हटलं मग 500 रुपये रोजाने ठेवला म्हणे एक माणूस भांडे घासायला. बापरे म्हटलं, कुठं आम्हाला तर माणूसच भेटत नाही बा. तुम्हाला कुठं भेटला म्हणे, घरीच होता. ओ चौकदार, 500 रुपये रोजाने ठेवला म्हणे भांडे घासायला, घरीच होता म्हणे. सज्जनानो, हे म्हणण्याचा सुद्धा आपला अधिकार नाही. म्हणून शंकराचार्य एका ठिकाणी असं म्हणतात की बाबा रे, संस्कृत म्हणण्याचा तुमचा अधिकार नाही ना, मग त्या भानगडीत पडता कशाला. आचार्य म्हणतात, अंगंगलितं पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चति आशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. म्हणा बरं माझ्या पाठीमाग. पुनरपि रजनी पुनरपि दिवसा पुनरपि पक्ष पुनरपि मासा पुनरपि अयनं पुनरपि वर्ष तदपि न मुञ्चति आशामर्षम्. नाही ना म्हणता आलं. तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार नाही, हे बरोबर आहे. आपल्याला हे म्हणण्याचा अधिकार नाही, हे बरोबर आहे. पण आपल्याला उद्धाराचा अधिकार नाही असं मात्र नाही. आपल्याला हे उद्धाराचा अधिकार आहे. आम्हाला संस्कृत म्हणता नाही आलं म्हणून काय उद्धाराचा अधिकार नाही. आम्हाला वेद शिकता नाही आले म्हणून काय उद्धाराचा अधिकार नाही. आम्हाला गीता शिकता आलं नाही म्हणून काय उद्धाराचा अधिकार नाही. आम्हाला प्रभाकर पंचदशी विचारसागर शिकता आलं नाही म्हणून काय उद्धाराचा अधिकार नाही. सज्जनानो, माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला देवाने उद्धाराचा अधिकार दिलेला आहे. साधना निवडताना आपल्याला झेपणारी निवडली पाहिजे. आता मी म्हणतो ते म्हणणार तुम्ही नक्की. बघा, रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. सकळासी येथे आहे अधिकार, 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 सकळासी येथे आहे अधिकार. कलयुगी उदार चरणों में, कलियुगी उदार
असा आहे, पहिल्याने मी सांगितलं होतं, जेवढा तुमचा खऱ्या अर्थाने अधिकार असेल ती साधना निवडली पाहिजे. साधना करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, हा दुसरा भाग. तिसरा भाग असा आहे की खऱ्या अर्थाने कोण्याच साधनेमध्ये आपला अधिकार नसला तरी आपल्याला उद्धाराचा अधिकार नाही असं नाही. आपल्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी संतांनी प्रभूने एक साधना घालून दिलेली आहे. ती साधना आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल साधना सोपी आहे पण फल मात्र फार मोठं आहे. सोप्या साधनेने जर मोठं फल प्राप्त होत असेल तर साधना सोडायची कशाला महाराज. कसं आहे बघा, डॉक्टर असला पाहिजे, तो फुकट असला पाहिजे, त्याने दिलेली औषधी गोड असली पाहिजे, ते गुणकारी असली पाहिजे. बरोबर आहे. डॉक्टर आहे पण फी घेतो, भरपूर फी घेतो. एकतर पेशंट डॉक्टरकडे गेला असं पोट धरूनच गेला बघा, असं पोट धरून गेला. काय झालं शेठजी म्हटले, पोट फार दुखते. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्याला झोपवलं, पाहिलं तर त्याला अपेंडिस झाला होता. अपेंडिस असतो ना, अपेंडिस झाला होता. आणि डॉक्टरांनी सांगितलं की शेठजी तुमचं जर ऑपरेशन नाही केलं ना, हा जर फुटला ना मरू शकता तुम्ही. अरे डॉक्टर काय म्हणताय म्हटले, हां माझं ऑपरेशन. म्हटले हां काही मोठं नसते शेठजी. अरे पण माझ्यासोबत कोण नाही आणलं मी. असू द्या मी आहे ना, थाप देत जा. ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्याला झोपवलं. एक बेशुद्ध करणारा डॉक्टर आला, त्याने ते इंजेक्शन काढलं. ते इंजेक्शन त्याने पाहिलं, शेठजीने हुशार होते, शिकलेले होते. शेठजी उठून बसले आणि पैसे मापायला सुरुवात केली. पाठीमागच्या खिशातलं पाकिट काढलं, पैसे मापायला सुरुवात केली. त्यावेळेला डॉक्टर म्हटलं, अरे काय शेठजी तुम्ही आता कुठं पैसे मापता. अहो अजून 5-7 दिवस थांबायचं आहे तुम्हाला, मग द्यायचे आहेत पैसे. आता पैसे मापता कशासाठी तुम्ही. त्यावेळेला शेठजीने सांगितलं, खरं सांगू का डॉक्टर, मी तुम्हाला देण्यासाठी मापत नाही, पण तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना मला, म्हणून मापून ठेवतो. तुमच्या लक्षात आलं का. याडी लक्षात आलं का. आमची माय बसला याडी याडी. डॉक्टर कसा असला पाहिजे. हां पहिले तो डॉक्टर असला पाहिजे, नंतर तो फुकट असला पाहिजे, त्याने दिलेली औषध गोड असली पाहिजे आणि गोड असून ती गुणकारी असली पाहिजे. बरोबर आहे का नाही. असं असलं पाहिजे तो डॉक्टर चांगला. तो पैसे घेतो नाही, तो रोग सांगतो. पलंग खाली असलं की ॲडमिट करून घेतो. नाही असा डॉक्टर काही कामाचा नाही. म्हणून डॉक्टर असा असला पाहिजे पहा. म्हणून साधना कशी असली पाहिजे. साधना ही फुकट असली पाहिजे, साधना ही गोड असली पाहिजे, साधना ही गुणकारी असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि साधना सांगणारे सुद्धा फुकट असले पाहिजेत. साधू हे साधना सांगतायत महाराज आणि फुकट सांगतायत. आम्ही वैद्य नवो अर्थाचे भुकेले. आम्ही वैद्य आहोत पण अर्थाचे भुकेले नाही. तुम्हाला औषध देऊ. दिलं का नाही विठ्ठल महाराजांनी औषध. मला दिसत नव्हतं म्हणून ती पोथी वाचताना आली, पण त्यांच्या 2-3 ओळ्या माझ्या वाचण्यात आल्या. त्यांनी सांगितलं की बाबा रे डोक्याला गंध लावलं पाहिजे. आहे ते एका अध्यायामध्ये. बाबा रे तुळशीला पाणी टाकलं पाहिजे आणि बाबा रे प्रेमाने पंढरपूरची वारी केली पाहिजे. आहे एका ठिकाणी आहे ना. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. कंठी मिरवा तुळशी व्रत
जी साधना सांगितली यापेक्षा डोक्याला गंध लावलं पाहिजे. त्यांच्या डोक्याला गंध पहा. मला असं वाटतं की असं गंध असलं पाहिजे. हो हो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे आणि अत्यंत प्रेमाने पंढरपूरची वारी केली पाहिजे. या वैद्याने सांगितलं आहे आणि फुकट सांगितलं ना. फुकट सांगितलं. वैद्य कसा असला पाहिजे? तो फुकट सांगणारा असला पाहिजे, नाही का? औषध कशी असली पाहिजे? गोड असली पाहिजे. गोड असली पाहिजे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तुझे देवा, नाम तुझे देवा. माझे केशवा, मन माझे केशवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. वैद्य फुकट आहेत, औषध गोड आहे. बरोबर आहे? वैद्य फुकट आहेत, फुकट आहेत, औषध गोड आहे, नामचिंतन गोड आहे. हो, गोड काय अनेक प्रमाण आपल्याला देता येतील, नाही का? नाही का? अनेक प्रमाणं देता येतील. अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे असं नाव आहे देवाचं. अमृतापेक्षा सुद्धा गोड असलेलं हे औषध आहे. बरं, गुणकारी आहे का? एकदम गुणकारी आहे. लक्षात ठेवा, एकदम गुणकारी आहे. मुखीनाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची खूप गुणकारी आहे महाराज. इतकं गुणकारी आहे की खऱ्या अर्थाने एवढा चांगला गुण दुसऱ्या साधनेमध्ये नाही, इतकं चांगलं गुणकारी आहे. विठाला विठाला. बरं, गुणकारी असूनही कोणचं पथ्य नाही. आणखी महत्वाचं, पथ्य नाही. काही खा, काही खा, काही काही प्या, हे नाही. काही प्या नाही, काही खा. काही खा म्हणजे काही खा नाही बरं का. काही खा म्हणजे काही खा म्हणजे पथ्य नाही. म्हणजे वांग खा, भेंडी खा, चवडी खा, काही खा, फक्त नामचिंतन करा. पथ्य नाही. कारण काही रोगाला पथ्य असते. पहा, ते पथ्य जर नाही पाडलं गेलं ना, ते रोग वाढत जातात. अनेक साधनेला पथ्य आहे, पण या साधनेनं मात्र पथ्य नाही, अजिबात पथ्य नाही. एक बिचारी आमची भगिनी दवाखान्यात गेली आणि डॉक्टरांनी विचारलं, काय ताई, कसं काय आज? म्हटले, डॉक्टर साहेब, माझी तब्येत बरी नाही. काय झालं तब्येतला? इकडे पहा माझ्याकडे. म्हटले, माझं वजन जरा वाढल्यासारखं वाटते. किती आहे तुमचं वजन आता? त्यांनी सांगितलं, माझं वजन आहे, माझ्याकडे पहा, माझ्या.
माझं वजन आहे 120 किलो. किती? 120 किलो. अरे बापरे, काय जेवण काय करता तुम्ही? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब मी एका वेळेला 20 चपात्या खाते. बापरे. भात 10 प्लेट भात. बापरे. भाजी किती? 6 प्लेट भाजी. 20 चपात्या, 10 प्लेट भात आणि 6 प्लेट भाजी. बापरे, बरंच खाता मग तुम्ही. खरं सांगू का ताई, तुम्ही एक काम करा. तुम्ही 20 चपात्या खाताना त्यातल्या अर्ध्या म्हणजे 10च खात जा. तुम्ही 10 प्लेट भात खाताना त्यातला अर्धा म्हणजे 5च प्लेट खात जा. आणि तुम्ही 6 प्लेट भाजी खाताना त्यातली अर्धी म्हणजे किती सांगत जा ना. तर तुम्ही तर सांगत जा, 3च प्लेट खात जा. आणि खरं सांगू का ताई, हेच तुमच्यासाठी औषध. हेच तुमच्यासाठी काय? औषध. ताई म्हटलं, मग डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? तुमच्या काही लक्षात आलं का नाही? बिना पथ्याचं औषध. बिना पथ्याचं औषध. बिना पथ्याचं औषध जर कोणचं असेल महाराज, तर नामचिंतनाला पथ्यच नाही. पथ्यच नाही. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला बोलता बसता हरी बोला, उठता बसता हरी बोला, हरी मोगी गाता, हर परी चिंता, हरी मोगी गाता, हर परी चिंता, उठता बसता कोणचंही पथ्य नाही. फुकट आहे, गुणकारी आहे. डॉक्टरसुद्धा फुकट आहे. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर आहे तो अनुभवी आहे. हे औषध जर महाराजांनी आपल्याला घ्यायला सांगितलं असेल, तुकाराम महाराजांनी घ्यायला सांगितलं असेल, ज्ञानोबारायाने घ्यायला सांगितलं असेल, नाम जप यज्ञ तो परम बाधून सेके स्नानादी कर्म, ज्ञानोबारायाने घ्यायला सांगितलं असेल, नाथ महाराजांनी घ्यायला सांगितलं असेल, तुकोबारायाने घ्यायला सांगितलं असेल, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी घ्यायला सांगितलं असेल, वैकुंठवासी बंकटस्वामी महाराजांनी घ्यायला सांगितलं असेल, मला आणखी जवळ येऊ द्या की आमच्या विठ्ठल महाराजांनी जर घ्यायला सांगितलं असेल, तर मला असं वाटते दुसरी साधना कशाला करता. नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा, साला साला विचार साला साला विचार विचार
महाराजांनी आपल्याला विचार करायला सांगितलं. 10 मिनिट राहिले आपल्याकडे, आपण 10 मिनिटामध्ये थांबणार आहोत. आपल्यालाच महाराजांनी विचार करायला सांगितलं. याचं कारण असं आहे की आपल्याजवळ देवाने विचारशक्ती दिली म्हणून, विचारशक्ती आपल्याजवळ दिली म्हणून आपल्याला सांगितलं की बाबा रे तुम्ही विचार करा. विचार करा याचा अर्थ असा आहे की अनेक अर्थ याच्यातून आपल्याला काढता येतील. तुम्ही विचार करा. तुम्ही पशुच्या जन्मामध्ये नाही, तुम्ही मनुष्याच्या जन्मामध्ये आहात याचा विचार करा. तुमचा हा जन्म नरकामध्ये जाण्यासाठी नाही, हा जन्म उद्धारासाठी आहे याचा विचार करा. याचा विचार करा. हा जन्म तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही याचा विचार करा. असे अनेक विचार आहेत. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे रे या नगरा, म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. विचार करा. पुन्हा या जन्मामध्ये येणं आपलं होणार नाही याचा विचार करा. तुमचा हा जन्म उद्धारासाठी आहे याचा विचार करा. आणि तुम्ही याच जन्मामध्ये ही साधना करू शकता याचा विचार करा. मला असं वाटतं की या भागातलं मला माहीत नाही, पण तुमच्या भागात माणसं मरतात का? हां, मरतात ना? हो, तुम्ही सांग. ते आमचे मरतात ना माणसं. कधी मरतात? काय काय आंद्रे काय कधी मरायचं? ठरलं की मरायचं. कधी ठरलं का? उद्याचं ठरलं का तुमचं? ठरलं की. मस्त उत्तर आहे. ठरलं की मरायचं. ठरून नाही मरायचं, ठरलं की मरायचं. ग्रासगिरी सत्ता नाही हाती. आश्चर्य हे आहे महाराज की मरणारी माणसंसुद्धा सावध होत नाहीत. हो, फार मोठं आश्चर्य आहे संतोष महाराज, हरी महाराज. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कार्य नवा. यक्षाला ज्यावेळेला यक्षाने धर्मराजाला अनेक प्रश्न विचारले, त्यातला हा एक प्रश्न आहे की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणचं आहे? सर्वात मोठं आश्चर्य, सर्वात मोठं आश्चर्य. मला असं वाटतं काही 5-7 आश्चर्य आहेत, नाही का? नाही का? एक ताजमहाल हे आश्चर्य आहे वाटते, एक चीनची भिंत हे एक आश्चर्य आहे, असे काही आश्चर्य आहेत. पण या सगळ्यांपेक्षा मोठं आश्चर्य तुम्हाला सांगतो. धर्मराजाने सांगितलं की यक्षा, माणसं मरत असतात, त्या माणसाला पोस्त करून देणारे सुद्धा माणसंच असतात. बरोबर आहे ना? त्या ठिकाणी काही सांगणारे सुद्धा माणसंच असतात. इकडून लाकडं लावा, इकडून लाकडं लावा, ह्या गवऱ्या अशा लावा, ह्या तुराट्या अशा लावा. आमच्याकडची भाषा आहे बरं का, समजून घ्या. आणि हे मोठं लाकूड आहे ना, हे याच्या उरावर ठेवा असं उभं, नाही तर हा उठून बसेल, असं सांगणारी माणसंच असतात. जे सांगतात त्यांना माहीत असते की आपल्या उरावर सुद्धा एक दिवस हे कोणीतरी ठेवणार आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी सांगणारे आणि पोस करण्याला जाणारी माणसं सावध होत नाहीत. महाराज, यापेक्षा मोठं आश्चर्य कोणचं आहे? अहन्यहनी भूतानी गश्यन्त्य यमालयम शेषस्थिरत्वमिच्छन्ति किम आश्चर्यमतपरम. किम आश्चर्यमतपरम. परम म्हणजे मोठं. यापेक्षा जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणचं आहे? मरतात राव माणसं तरी भ्रष्टाचार करतात. मरणारी माणसं खोटं बोलत आहेत. मरणारी माणसं, नाही का, मरणारी माणसं भ्रष्टाचार करत आहेत. आश्चर्य नाही आहे. मरणारी माणसं दुसऱ्याला फसवत आहेत. आश्चर्य नाही आहे. आश्चर्य नाही आहे. मरणारी माणसं चोऱ्या करतात. आश्चर्य नाही आहे. अरे मरणारी आहेत ना, हे 5-50 वर्षात सगळा खेळ खलास होणार आहे का? मरणारी माणसंसुद्धा आपल्या कामाशी बेमानकी करत आहेत. आश्चर्य नाही आहे. वैद्य वैद्याशी बेमानकी करतो. आश्चर्य नाही. वैद्य रोग्याशी बेमानकी करतो. आश्चर्य नाही. शिक्षक विद्यार्थ्याशी बेमानकी करतो. आश्चर्य नाही. वकील आपल्या पक्षकाराशी बेमानकी करतो. आश्चर्य नाही. पुढारी देशाशी बेमानकी करतात. आश्चर्य नाही. आमच्यासारखे धर्मप्रचारक धर्माशी बेमानकी करतात. आश्चर्य नाही. आश्चर्य नाही. देवाचे म्हणून देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. देवाचे म्हणून देवी अनादर. खरं सांगा बरं, तुम्ही खरं म्हणजे सगळे जाणकार आहात.
डॉक्टरने पेशंटशी बेमानकी करायची असते का? करायची असते. वकिलाने आपल्या पक्षकाराशी बेमानकी करायची असते. शिक्षकाने विद्यार्थ्याशी बेमानकी करायची असते. लावून घ्या सगळं तुम्ही. आता सांगू का? शेतकऱ्याने शेतीशी बेमानकी करायची असते. शेतीशी बेमानकी करून पुढे खाणार काय? तुम्ही तुमच्या शेतीमध्ये जर रासायनिक खत वापरत असाल तर तुम्ही बेमानकी करता शेतीशी. लक्षात ठेवा. एक दिवस ती शेती तुमची साथ सोडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना कृषी जिने आणि गोधने राखोनी वर्तने. ही जमीन जिवंत राहावी असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात गाय असली तरच जमीन जिवंत राहील, नाही तर मेल्याशिवाय राहणार नाही एक दिवस. ही त्या गायीची अवस्था. अरे ज्या गायीचं वर्णन अनेक ग्रंथाने केलं, ती गाय कसायच्या दारात 3-4 दिवस उकळतं पाणी टाकल्या जाते तिच्या अंगावर. आता तर आणखी वेगळी पद्धत आहे. 500 डिग्रीपेक्षा जास्त असलेल्या उकळत्या पाण्याच्या हौदात तिला लोटल्या जाते. असं किती हांबरडा फोडते आम्ही पाहिलंय प्रत्यक्ष म्हणून सांगतो. आणि एका क्षणामध्ये तिची चरबी फुगल्या जाते. इथं क्रेन अडकवल्या जाते. क्रेन वर काढल्या जाते. आणि वांग्याचं भरीत खाल्लंय ना तुम्ही, त्याच्यावरचं जसं ते काढताय ना तडफं, तसं ते वळून काढल्या जाते. बघा वरचं कातडं. बघा तुम्हाला अंतकरण असेल तर ऐका. ज्यावेळेला हे कातडं काढल्या जाते ना त्यावेळेला ती गाय जिवंत असते. मेल्यानंतर कातडं काढलं तर त्याला ते चरबी अडकून येते म्हणे. मग ते मुलायम राहत नाही. म्हणून गायीच्या अंगावरचं कातडं जिवंतपणे काढण्याची आपल्या देशात पद्धत आहे. सांगा, आपलं राज्य असून जर ही पद्धत आहे तर लेको तुम्ही जर सावध नाही झाला आणि त्यांचं जर राज्य आलं तर आपल्या अंगावरचं कातडं काढल्याशिवाय राहतील ती माणसं? राहतील? कधी सावध होणार तुम्ही? कधी सावध होणार? एका बाजूने काय सावधपणा आहे आपल्यावर राज्य करण्यासाठी, किती सावधपणा आहे. आम्ही फिरतोय आता. आम्ही बसने फिरतो, रेल्वेने फिरतो, कधी गाडीने फिरतो, कधी विमानाने फिरतो. तुम्हाला खरं सांगतो आश्चर्य आहे की आपल्या लोकांजवळ मुलंच दिसत नाहीत महाराज. मुलंच दिसत नाहीत. कारण शाळेत असतात, घरी असतात. पण ते मुलाशिवाय एकही दिवस मला एसटीत दिसत नाहीत. हे जर वाढत गेलं तर कसं करणार? कधी सावध होणार लेको तुम्ही? म्याड आहात का? एक गायीवरचं कातडं जसं काढल्या जाते ना, तुम्हाला लक्षात येतं मी काय बोलतो तो? तुमच्या लक्षात येते का नाही? तुम्ही जर हिंदुत्व म्हणून सावध नाही झाला तर मी महाराजांच्या दरबारामध्ये सांगतो, तुम्हाला जास्त वेळ नाही, तुमच्या अंगावरचं सुद्धा हे लोक कातडं काढल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. बघा तुम्हाला कसं करायचं. बघा. विठाला विठाला अरे विकणारी माणसं घरात एखादा असला की घर विकल्या जातील का? आपली विकणारी माणसं आहोत. गायीच्या अंगावरचं कातळ अत्यंत निर्दयपणाने काढल्या जाते. शेतकरी गायीशी बेमानकी करतात महाराज. ही बेमानकी नाही. शेतकरी कसायाला गाई विकतात, ही बेमानकी नाही. ही बेमानकी नाही. आमच्यासारखे धर्मप्रचारक धर्माशी बेमानकी करतात, ही बेमानकी नाही. कोण भरू, कधी कुठं भरवून देतील? म्हणून मी महाराजांना आशीर्वाद मागतो. तुम्हाला सांगतो, झालं आहे माझं आजचं कीर्तन. आम्ही एकदा 10 वर्षाच्या अगोदर बरं का महाराज, आम्ही आंबेशिटर गाडीने चाललो होतो. मी ड्रायव्हिंग करत होतो. समोर एक टेम्पो उभा होता. त्या गावचं नावसुद्धा सांगतो, पाथर्डी तालुक्यात ते गाव आहे, माणिक दौंडी म्हणून. तिथलं कोणी असेल तर पहा, लक्षात येईल तुमच्या. सकाळची वेळ होती. एक टेम्पो एक समोर उभा होता आणि हा समोरून गेल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही म्हणून आम्ही उभे राहिलो. त्या टेम्पोमध्ये गायी भरलेल्या होत्या, गायी. आणि ते कसायाचा टेम्पो होता. त्या टेम्पोतून एक पाय असा बाहेर आला, गाईचा पाय बाहेर आलेला होता. आम्हाला असं वाटलं की तो कोणीतरी शेतकरी माणूस आहे, तो येईल, तो पाय आतमध्ये घेईल
असं वाटलं. डबल मजला होता. पण त्या माणसाने तो कसाही असल्यामुळे तो कोयतं घेऊन आला. त्यांनी पाय आत नाही लोटला, त्यांनी खाटकन पाय कापला. लक्षात ठेवा. देखत ज्या गाईला आपण देवता मानतो त्या गाईचा अक्षरशः डोळेच लागले एकदम. काय करणार महाराज? ज्यांनी हे काम करायला पाहिजे ते पदाची अभिलाषा करून बसलेत. कोण करणार हे काम? कोण करणार? तेव्हा असं लक्षात आलं की महाराज आमच्याकडून गाईची सेवा करून घ्या अशी आम्ही प्रार्थना केली देवाला. तुम्हाला खरं सांगतो, महाराजांच्या दरबारात आमच्या जोडीमध्ये जे पडते ना ते आम्ही गाईसाठी खर्च करतो. पहा, गाईच्या चाऱ्यासाठी खर्च करतो. आमच्या संपर्कामध्ये आता या कीर्तनाच्या संपर्कामध्ये 17 ते 17,500 गायी आहेत महाराज. कुठं चारा असेल, कुठं गव्हाणी असतील, असा एकही दिवस जात नाही की आम्हाला एखाद्या गोशाळेचा फोन येत नाही. मी हे नक्की सांगतो बरं का. म्हणून मला असं वाटतं की आमच्यासारख्याने जर धर्माशी बेमानकी केली तर धर्म सांभाळायचा कोणी? सांभाळायचा. विठाला 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 माझा हा विषय होता. विचार का करत नाही तुम्ही? साराचा विचार का करत नाही तुम्ही? अरे शेणातला आणि अन्नातला फरक जर आपल्याला समजत असेल तर शेण खायचं कशासाठी? कशासाठी शेण खायचं? फरक समजणाऱ्या माणसाने विचार केला पाहिजे. त्याने खरं आणि खोटं असेल तर त्यातलं खरंच निवडलं पाहिजे. ताक आणि लोणी असेल तर त्यातलं लोणीच निवडलं पाहिजे. हे ओव्या आहे त्याच्याबद्दल. भूस आणि दाणे असतील तर त्यातलं दाणेच निवडले पाहिजेत. आणि सोनं आणि हीन असेल तर त्यातलं सोनंच निवडलं पाहिजे. तसं महाराज माणसाने सुद्धा विचार करून चांगलं निवडलं पाहिजे. सारासार विचार करा, उठाउठी करा. न उठाउठी करून काय करा? नाम धरा कंठी विठोबाचे. काय होईल महाराजच्या चिंतनात? तयाच्या चिंतने चिंतनाने संकट निरसन होईल. त्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. खूप उदाहरणं देता येतील. आपल्यावर कोणचं संकट येणार आहे आपल्याला माहीत नसते. त्याच्या अगोदर जर आपण नामचिंतन करत असाल तर संकट निरसन होत असते. किंवा संकट आलं तरीसुद्धा त्या संकटाची भीती आपल्याला देव वाटू देत नाही. आपण त्याला भगवत कृपा मानायला तयार होतो. संकटाची भीती न वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. बघा, संकट येणं महत्त्वाचं नाही, गरिबी येणं महत्त्वाचं नाही, गरिबीची भीती न वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. रोग येणं महत्त्वाचं नाही, रोगाची भीती न वाटणं हे महत्त्वाचं आहे. रोगाची भीती न वाटणारा सुखी राहू शकतो, गरिबीची भीती न वाटणारा सुखी राहू शकतो. बरोबर आहे ना? ज्याला गरिबीची भीती वाटत नाही तो सुखी आहे.
ज्याला गरिबीची भीती वाटते ना, ते श्रीमंत असले तरी वर्गणीची कंजूशी करतात बघा, कारण गरिबीची भीती वाटते. आपण जर या सप्त्याला पट्टी जास्त दिली आणि गरीब झालं तर काय करणार? मग गरीब सप्ताह पैसेच देत नाहीत ते. आणि म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. म्हणून महाराजांचा आग्रह आहे, जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम. महाराज म्हणतात, धरी हाची नेम, धरी हाची नेम अहर्निशी. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. विठोबा रखुमाई सज्जनानो, पहिल्या दिवशी तुम्हाला विनंती आहे की सारासार विचार करा, उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 गुरुवर्य विठ्ठल महाराजांच्या चरणी मी अशी विनंती करतो की महाराज, तुमच्यासारखा परमार्थ आम्हाला नाही जमणार, पण कोणातरी जन्मामध्ये आम्हाला हे साध्य व्हावं अशी आपल्या चरणी विनंती करतो, महाराजांच्या चरणी विनंती करतो. आणि आमचे हरिभक्तिपरायण मठाधिपती भास्कर महाराज यांच्या आग्रहामुळे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे या ठिकाणी येण्याचा योग आहे. भास्कर महाराज आज मठाधिपती आहेत, हा सगळा आश्रम सांभाळत आहेत. मला वाटते आश्रम सांभाळणं ह्या गोष्टी फार कठीण असतात, एवढ्या काही गोष्टी सोप्या नसतात. सगळ्यांची मनं सांभाळावं लागतात. कोणाचं मन कशामुळे नाराज होईल काही सांगता येत नाही. महाराजांनी आम्हाला दर्शनच घेऊ दिलं नाही याच्यामुळे नाराज होतात लोक. आमच्याकडे होतात बा, तुमच्याकडे तर माहीत नाही. आमच्या गावात आले पण चहा घ्यायला आले नाहीत आमच्या घरी, याने नाराज होतात माणसं. तर सगळ्यांची मनं सांभाळणं एका माणसाला गोष्ट शक्य नसते. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही महाराजांना सांभाळा, महाराज मठ सांभाळतील. आपण सगळ्यांनी महाराजांना सांभाळलं पाहिजे, मग महाराज सगळं सांभाळतील, सगळा महाराष्ट्र सांभाळतील. आई जशी मुलाला सांभाळत असते, वडील जशी मुलाला सांभाळतायत, मित्र जसा मित्राला सांभाळत असतो, तसंच खऱ्या अर्थाने जे धर्माचं काम करतात त्यांना सांभाळणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा अर्थाने या ठिकाणी येण्याचा आजचा योग आहे. अशीच अखंड सेवा आपल्याकडून सगळ्यांकडून महाराजांची घडत राहो ही शुभकामना महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो.